विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांचा डाव हाणून पाडू, तानाजी धोत्रे। आमची लेकरे म्हणणारे आपल्या ओबीसींच्या लेकरांच्या ताटातील घास जबरदस्तीने हिसकावून घेऊ पाहत आहेत। शासनावर दबावगट निर्माण व्हावा आणि ओबीसींच्या कोठ्यातील आरक्षणात घुसखोरी करता यावी यासाठी राज्यभरात आंदोलने, मोर्चे व प्रसंगी जाळपोळी सारख्या घटना घडवून राज्यभरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। याचा आरक्षणातील घुसखोरीचा डाव महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव एकजुटीने प्रतिकार करत हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे मत भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेश सचिव तानाजी धोत्रे यांनी भरणेवाडी तालुका इंदापूर येथे बोलताना असे मत व्यक्त केले। इंदापूर मौजे भरणेवाडी येथे रविवारी सायंकाळी ओबीसी आरक्षण बचाव जनजागृती सभेचे आयोजन फुले प्रहारचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत बोराटे व स्थानिक ओबीसी बांधव यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी तानाजीराव धोत्रे बोलत होते। या प्रसंगी मोहळकर उद्योग समूहाचे प्रमुख वसंतराव मोहळकर, ॲडव्होकेट नितीन राजगुरू, सुधाकर बोराटे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। ओबीसींच्या गोरगरीब लेकरांच्या ताटातील आरक्षणाचा घास प्रगत प्रस्थापितांनी ओढून घेतल्यास ओबीसींचा हक्क हिरावला जाणार असून आपल्याला पुन्हा गुलामगिरीत जावे लागेल। म्हणून एशीच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या संकटाला वेळीच रोखण्यासाठी 9 डिसेंबर रोजी इंदापूर येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यास सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ओबीसी नेते तानाजी धोत्रे यांनी केले। पिढ्यानपिढ्या सत्ता भोगणाऱ्यांनी ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याचा सुरू असलेला प्रयत्न वेळीच रोखण्यासाठी मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली इंदापुरात ओबीसी, भटके विमुक्त जाती जमाती व सर्व मागासवर्गीय आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे। शासनाने कुणाला आरक्षण देण्यास आमचा कसलाच विरोध नाही, परंतु ओबीसींच्या कोठ्यातून जर कुणाला आरक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल तर त्याला राज्यातील ओबीसींचा कायम विरोध राहणार असल्याचे ॲडव्होकेट नितीन राजगुरू भरणेवाडी येथे बोलताना म्हणाले। या प्रसंगी गणेश शिंदे, दीपक बोराटे, भारत बोराटे, अनिल बोराटे, सुनील शिंदे, बाबूराव जठार, शमशुद्दीन मुलानी, महादेव खराडे, बाळासाहेब वाघ, महेश बोराटे, अशोक वाघ, विनायक बोराटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव उपस्थित होते। विश्व 24 न्यूज साठी इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। त्यांनी जी मागणी काय चालू केली की त्या दिवशी पण म्हटलं 8 दिवसात माहित असेल त्यांच्या नेतृत्व वक्तव्य एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो। एक ओबीसी लाख ओबीसी, एक ओबीसी लाख ओबीसी, एकच पर्व ओबीसी सर्व, एकच पर्व ओबीसी सर्व, ओबीसी एकजुटीचा विजय असो, ओबीसी एकजुटीचा विजय असो। एक ओबीसी लाख ओबीसी, एक ओबीसी लाख ओबीसी। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।